12 जून गुरुवार. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ओव्हरऑल काय सोडलं आपल्यासाठी आजच्यासाठी ते समजायचं आहे. ओव्हरऑल काय सोडलं, मार्केटनं काल बुधवार होता, इथून न्यू ट्रेंड चालू केला. पहिल्याचा जो ट्रेंड पुरा होऊन टाकला होता, हे खाली आलं त्या ट्रेंडमधून. तर इथून आपण मोजू आता. तर हे फर्स्ट स्विंग, सेकंड, थर्ड, हे याच्यात फर्स्टमध्ये आलं, फर्स्ट पॅटर्न करून स्विंग बिहेवचं. आता इथून हे बिहेव, याच्यातून हे घुमलं त्या स्विंगमधून, फर्स्ट, सेकंड, थर्ड, सेकंड स्टेप बिहेवची कंप्लीट केली. आता हे थर्ड झाला इथं स्विंग, आणि हा आज जो केला हा चौथा झाला. ठीक आहे, हे झालं ऑल ओव्हर बिहेवियर. आता आपल्याला डेचं काय सांगून राहिलो. डेचं काय सांगते, मार्केट इथून ओपन झालं, एकामेकाला कनेक्टिव्ह ठेवून मार्केट बाईंगला गेलं, पण मार्केटनं लो नाही घेतला कुठचाच. इथंच भलेही स्विंग मारला, इथून याची लिक्विडिटी घेऊन मार्केट जे आहे इकडे गेलं नाही, डायरेक्ट गेलं, इथून डायरेक्ट गेलं मार्केट. पण आता ह्या स्विंग जो आहे हा इथपर्यंत तर सेकंड बिहेवचा हा तिसरा झाला ना स्विंग, तर हा इथं चौथा झाला. आणि याच्यात गॅप क्रिएट करून अजून एक स्विंग नाही आला, म्हणजे हा चौथ्यालाच कनेक्ट आहे. म्हणजे हे चौथंच हे चालू आहे आपण, म्हणजे तिसऱ्यातलं पहिलं बिहेवियर, म्हणजे ह्या सेकंडमधलं चौथं. तर होऊ शकते याले इथून याले बा ब्रेकही करू शकते, आणि याले ब्रेक केलं तर मार्केट होऊ शकते याच्यात नाही थांबलं तर याच्यातून तर हे हमखास जाऊ शकते मग ते. ठीक आहे, पण आपल्याला तेवढ्या दूर नाही असं, आपल्याला डेची ॲनालिसिस समजायची. तर डेची ॲनालिसिस काय सांगून राहिली, याले कनेक्ट डे लो न घेता, डेले स्वीप न करता मार्केटनं कनेक्टिव्हली एक स्विंग क्रिएट केले. आता इथून मार्केटचा झोन तर एवढा मोठा आहे नाही आजचा की बा आपण 50%चा आधार नाही घेऊ शकत. आज आपण 100% शुअर 50%चा आधार घेऊ शकतो, कारण की इथं अगेन तिसरा पण स्विंग नाही आला, इथं दोनच स्विंग आले. जर आपण इथं 50%चा झोन कॅल्क्युलेट करतो तर आपला तसा तो व्ह्यू होता की बा मार्केट याची लिक्विडिटी घेईन 50%च्या झोनवर येईन, आणि इथून बा वापस हायर हाय क्रिएट करत, आणि ते होईन आपलं सेकंड बिहेवियर, थर्ड बिहेवियरमधलं सेकंड बिहेवियर होऊन जाईन बाकी. पण आता इथं एक गोष्ट काय झाली, एक निराळी गोष्ट अशी झाली की इथपर्यंत आपला 50%चा झोन आहे. ठीक आहे, ह्या इथपर्यंत. आता इथपर्यंत मार्केट येते कसं, मार्केट कसं येते म्हणजे आता विषय काय, इथं जर हे ना डायरेक्ट बिहेव करून इच्छी ह्या लाईनला स्वीप करून जर बाईंगले गेलं असतं तर मग तो काही विषयच नसता, तो आपल्यासाठी इझी ट्रेड असता समजाले. पण इथं मार्केटनं एक किचकट गोष्ट काय क्रिएट केली की मार्केटनं इथं येपर्यंत काय क्रिएट केलं, जसं की हा फर्स्ट स्विंग झाला, हा सेकंड स्विंग झाला, हा थर्ड झाला, 3 इथपर्यंतच केले. तर इथं तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग आहे. भली याची लिक्विडिटी घेतलेली स्वीप केली, इथं 3 स्विंग क्रिएट केले, आणि इथून बाईंगचं इंडिकेशन दिलं. ठीक आहे, पण तरी आपण इथं ट्रेड नाही घ्यायला लागत, कारण की 50% झोन ऑलमोस्ट इथं जवळ आहे. इथपर्यंत आलं हे, तर इथं टेकणं यायला बाध्य आहे, म्हणजे बाध्य आहे. आता यानं काय केलं, ह्या दोन्ही स्विंगची लिक्विडिटी घेऊन घेतलं इथं, आणि इथं येऊन ह्या क्लोजिंग देऊन दिली. आता इथं बिहेव काय समजलं, फर्स्ट आणि सेकंडच बिहेव झालं, कारण की यानं ह्या दोन्हीही स्विंगची याची लिक्विडिटी घेतली. आणि आपला एक आता रूल काय आहे की 50%च्या झोनपर्यंत येऊन राहिलं, एक तर एकच स्विंग करून यावं इथं डायरेक्ट, एक तर डायरेक्ट या, एक तर 3 बिहेव क्रिएट करून यावं, 3 स्विंग क्रिएट करत. पण हे जर 2 जर क्रिएट करत येऊन राहिलं ह्या 50%च्या झोनवर, जसं यानं पहिलं केलं, या दोन्हीची लिक्विडिटी की हे तिसरं, आणि क्लोजिंग देऊन राहिलं तिथं, तर हाय चान्स आहे मार्केट याले ब्रेक करायच्या पहिले, दुसऱ्या स्विंगला ब्रेक करायच्या पहिले तिथून डे लोसाठी जाऊ शकते. इथं आपल्याला तेच गोष्ट समजायची होती. भले इथं आपण बाईंगला ट्रेड टाकला असता, पण हा स्विंग ब्रेक करायच्या पहिले मार्केट कधीही सेल साईडचं जर असं इंडिकेशन देऊन राहिलं प्रिव्हियस कॅन्डल क्लोजिंग, तर ते 101% शुअर आहे की ते डे लोसाठी जाऊ शकते. आता इथून हे असंच झालं, मग आपण इथं वेट केलं, याला ब्रेक करायच्या पहिले जर मार्केट भांगते तर आपल्याला डे लोसाठी जायचं आहे, कारण की तो क्लोजिंग आली, दोनच इथं स्विंग करत आलं हे याच्यावर लाईनवर. तर ठीक आहे, इथून आपण ट्रेड टाकला, डे लोचं टार्गेट घेतलं. नंतर आपण वेट केलं की याच्यातून घुमते काय, कारण की ह्या स्विंगले कोणताच इंटरमिडिएट नाही झाला आहे स्विंग, हा एकटा आहे मोकाटमध्ये, आणि बिहेव मधला तिसरा स्विंग आहे, तर इथून घुमू पण शकते बा. पण इथून जर नाही घुमलं तर मग हाय चान्स आहे की ह्या स्विंगमधून घुमू शकते, इथून नवीन बिहेव स्टार्ट होईल. कारण की हे पॅटर्न किती आहे, हे पहिलं झालं, हे दुसरं झालं, हे दुसरंच चालू आहे सध्या, तिसरं अजून पेंडिंग पण आहे. तर होऊ शकते, हाय चान्स आहे की याच्यातून घुमू शकते. पण याच्यातून जर नाही घुमलं तर मग ते हाय चान्स आहे की इथंही ते थांबणार नाही आहे, कारण की हे तर सगळे एकामेकाला इंटरमिडिएट झाले आहे. तर ठीक आहे, इथं हे इथूनच घुमलं, आणि मार्केटच्या इथं जर पाहतो आपण, ते फेक मुवमेंट आली, आपल्या ते टार्गेट दिलं, आणि तिथून आपण डेचा 50% झोन काउंट करतो, तर इथं क्लोजिंग पण आली, आणि घुमलं कुठून, हे त्या स्विंगमधून, ज्या स्विंगमधून इथं घुमवायचं होतं आपल्याला, हे त्या स्विंगमधून मार्केट घुमलं. इथून डेच्या 50%वर क्लोजिंग आली तिथं, आणि आली कोणती, दुसऱ्या स्विंगमध्ये. पहिला इथं मारला,
आणि 50%च्या झोनवर जाऊन दुसरा स्विंग मारला आणि हे फेक मोमेंट, तर इथून आपण 100% शुअर आहे की आपण इथून बाईंगला जाऊ शकतो. प्रिव्हियस तर सिंगल कॅन्डलच्या रिजेक्शनवर क्लोजिंगवर पण, तर इथून आपण डे हायचा टार्गेट घेतलं इथपर्यंत. अशा हे गुरुवारची ॲनालिसिस होती 12 जूनची.